नमस्कार मित्रांनो, मी गजानन काळे. तुम्ही पाहत आहात शेत शिवार यूट्यूब चॅनल. संभाजीनगर जिल्ह्यातील एक साधारण शेतकऱ्याकडून आपण पपई या पिकाची माहिती घेणार आहोत. त्याचं नाव आहे दत्तू काका. हे तुम्ही पपईचा बाग घेतलाय हो, कधी लागवड केली? आपण काय केलं, पहिले अद्रक लावली आपण जून मध्ये. हं. मग असंच डोक्यात आलं जरा सड लागती अद्रकीला. एक दोन जणांचा आमचा प्लॅन झाला सोप्याचा, हा. की आपण बायाचा आंतरपीक घेऊ. म्हणून आम्ही रोप मागवली मग ते 15 नंबर. हा. आणि जुलैमध्ये लागवड केली. आता किती महिने झाले याला लागवड करून? जुलै पण धरून घ्या आता किती महिने, हा. 4 आणि समजा ते 8 महिने झाले. तरी 8-9 हा, महिने. 8-9 महिने झाली. किती कलमा आहे आपल्याला? आपल्या आता हे 1000 कलमा या. हो का? हा. त्याला फळ समजा लागवड झाल्याच्या नंतर किती दिवसांनी लागले? लागवड झाल्याच्या नंतर 8 महिन्यात माल समजा काढणे चालू होतं. आता चालू आहे ना हा. माल, कुठं मोठं डागी लागलेला आहे. आणि आपलं कसं आहे आद्रकेत असल्यामुळे गावतात टन होतं ना. हं. हे माल समजा इथून लागायला पाहिजे होता, हा. ती सेटिंग वर लागली. आता वर लागाल तर टेम्परेचरमुळे थोडं हा. अशी हा फळ हे कशामुळं? आता उन्हाचे फळ वाळते नाही फुलं, टेम्परेचर जास्त आहे. त्याला एका झाडाला उत्पन्न किती निघतं? एका झाडाला कमीत कमी एक 1 क्विंटल ते 1.5 क्विंटल निघाला पाहिजे. म्हणजे हे कसं आहे, जसं जसं आता झाड वरती वरती जाईल तसं तसं याचा माल लागत जाईल याला. त्याला आता खालीहून जर माल लागे तर जास्त समजा हा, इथलं उत्पन्न घटलं आपलं समजून घ्या. हम्म. किती कालमा लागेल म्हटलं या? 1000 कलमा. 1000 कालमा आहे का? हं. तर किती फुटावर लागेल समजा एक कलम? हे 8 बाय 8 वर आहे. 8 बाय 8 वर एक समजा. असं बी 8 अंतर येईन, असं पण 8. तर जेव्हा एक कलम केवढ्याला घेतली तुम्ही? ही कलम बळडी आम्हाला एक कलम 15 रुपये. एक कलम 15. 15 रुपयाला, बरोबर आहे. तर मग याच्यात किती माल निघणार आहे आता सगळा? मला आता थोडा निघावर आहे तो. आता एका झाडाला जवळपास क्विंटल 1.5 क्विंटल माल लागलेला आहे समजा. काही लागेल समजा क्विंटलचा सारा तर धरून घ्यायचा 1000 तर गाडीला. मग याच्यात की वेगवेगळ्या जाती राहते पपईमध्ये बी? नाही, नर मादी राहते याच्यामध्ये. फक्त काही नर निघत्या हा. आणि काही समजा चांगला माल राहतो. अच्छा. प्रमाणे तर मग तुम्ही अजून एक बी तोडा नाही केला? नाही, याचा थोडा तोडा नाही. मग याचा तोडाल का होईल? त्याचा तोडा आता बी तोडलाच चालतो. हा. म्हणजे ते काय आहे, त्याला एक खांदा पप्पा डागी लागला ना, हा. चौकडचे पप्पा नाही समजा हा. शेजारबाटची, हा. ते कच्चाच माल नाही त्या व्यापारी. कच्चाच हा, त्याला पिकेल माल लागत. कशामुळं? तेच त्याला माहिती आता मार्केटला म्हणजे लंब जातं ना दिल्ली मार्केट. हो का? तर तेवढ्या जा समजा कॅरेटाचा काय बाजार भाव राहत नाही, क्विंटलवर राहतो? क्विंटलवर राहते, काय साईडवर वगैरे नाही राहत. आता 5-6 रुपये भाव चालू आहे आता या rate. मग काय क्विंटल समजा तुम्ही? 500 रुपये 600 रुपये क्विंटल चालू आहे आता. तर मग पुढचं गबा द्यायला 5 रुपये किलो? फळ म्हणजे ते वजन भरपूर राहतं ना, एका मालाला 1 क्विंटल म्हणल्यावर काय 5,000 आता बनतच ना तेवढं. बनतच. हा. किती टन माल निघेल समजा तर तुमचा एक सरासरी अंदाज पहिला तोडा? पहिला थोडा तरी 10 टन निघायला पाहिजे. पपईचे किती तोडे आहेत मग पुढे? 15 दिवसाला तोडा होतो. 15 दिवसाला तोडा? 15 म्हणजे 6-7 महिने 15 दिवसाला तोडा चालू राहतो. किती दिवस चालतं समजा हे उत्पन्न? पण आपण हे वर्ष 2 वर्ष ठेवू शकतो. वर्ष 2 वर्ष? हा, पण मग लय हाईट पकडायच्या नंतर फळवळ जास्त उत्पन्न निघत नाही ना. मग याची काही असं कटाई गिटाई करावं लागते काहीच काही? काहीच काहीच गरज नाही. याच्यावर काही रोगराई येते का? हा, मग त्याच्यावर व्हायरस राहतो. व्हायरस येतो का? व्हायरस कशी फवारण्या करावं लागते औषधाच्या? याला मेन गोष्ट फवारण्याचं आम्ही अद्रकमध्ये असल्यामुळे याला हा. फवारणीच केली नाही. काहीच नाही केलं? अद्रक असल्यामुळे त्याला खताचं नियोजन नाही, काही नाही. जे अद्रकीला होतं तेच. आतापर्यंत किती खर्च लागला मग सरासरी? पपयाला खर्चच लागलेला नाही आपल्याला. म्हणजे जे अद्रकीला केलेला आहे ना आपण, हा. त्याच खर्चावर आहे आपला. नाही तसं नाही, आता कालमा गिलमा आणायला समजा तुम्हाला काल मग आता 1000 कालमाला ती 15,000 ती लागली. हा. आणि लागवडीचं समजा मग आता याचं पूर्ण उत्पन्न किती निघेल समजा? 2-3 तोड्याचं धरू समजा, 3 तोड्याचं उत्पन्न. ते भावावर आहे ना, ते 1,00,000 2,00,000 4,00,000 असं किती बी निघू शकतं समजा. किती भावावर निघू आहे शकतं? समजा. त्याचा भाव काय आता 500 रुपये चालू आहे. हा. त्याचा भाव 20-25 रुपये पर्यंत किलो. राहतो समजा. हा, आता जशी बरसात चालू झाली ना, हा. त्याचे रेट वाढून जाते. आता ऊन असल्यामुळे ना हा. पहिले या दिवसात तुम्ही खात नाही. आता रेट कमी आहे. मग किती दिवसाने डागी लागेल समजा आता अजून? ही आता डागी म्हणजे आपलं जून मध्ये माल पूर्ण चालू होईल व्यवस्थित. मग जून मध्ये समजा, तर मग जून मध्ये समजा काय भाव राहतो पपईला? जून मध्ये समजा चांगला राहतो भाव. चांगला राहतो का? हा, म्हणजे तापमान कमी होतं ना, हा. त्याच्यामुळे मग आता गरमट असल्यामुळं लोक खात नाही एवढं. तर मग याच्यात दुसरं काही पीक घेऊ शकतो आपण का? तुम्हाला तसंच ठेवून डायरेक्ट अजून एक वर्ष? नाही, याच्यामध्ये घेऊ शकतो ना आपण. सोयाबीन घेऊ शकतो, कोथिंबीर घेऊ शकतो. पण मग पड सावली येऊ शकते त्यात. हा, कोथिंबीर येते ना, आता उन्हामध्ये कोथिंबीर टाकले देऊ शकतो. मग याला तुम्ही ड्रीपनं पाणी भरताय डायरेक्ट दांडाला? आपल्याकडे पाणी जास्त असल्यामुळे आपलं कंपनी सध्या ड्रिप बी त्याला, हा. पण 18 कंपनी म्हणून खालून चालू आहे. मग याला काही खत जितके सोडणी नाही, खत म्हणजे आता कसं आहे, आता खत सोडायला जाऊ ना, हा. लवकर बनतील. लवकर बनल्यामुळे आता भाव कमी आहे.
हा बरोबर भाव कमी भाव असल्यामुळे फळ बनून जातील. हा. आता जेवढं समजा दमाने घेतलं तेवढं चांगलं आहे. नाही जून जेव्हा मध्ये चालतो, जून पासून खर्च केला ना तर चालतो. म्हणजे जून मध्ये माल बनवायचा हा. आणि भाव बी रेट बी चांगली भेटेल. नाही जेव्हा तुम्ही लावल्याने समजा तेव्हा म्हणून राहिलो मी. तेव्हा खत होतच ना. आदरकेला आपण खत सोडतोच ना चांगलं हा. पाहिजे. तुम्ही मग शेतकऱ्याला काय सांगशाल बाकी अजून? एक आंतरपीक म्हणून घेण्यासाठी चांगलं आहे समजा. बरोबर पण मग योग्य पाण्याचे नियोजन लागतं, पाणी पाहिजे. बरोबर. हा. दत्तू काकडेनं आपल्याला माहिती दिल्याबद्दल धन्यवाद.